या व्हिडिओमध्ये घातांक व घातांकाचे सर्व नियम पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण घातांक म्हणजे काय हे पाहूया। तर एखादी संख्या 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, आता 2 ही संख्या या ठिकाणी गुणाकाराच्या रूपामध्ये 4 वेळेस या ठिकाणी लिहिलेली आहे। तर घातांक म्हणजे काय, घातांकाचा उपयोग आपण कशा पद्धतीने करावा तर पहा, या ठिकाणी 1 2 3 4 4 वेळेस आपण दोन्ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलेल्या आहे। तर त्याला घातांकाच्या रूपामध्ये 2 चा चौथा घात किंवा 2 च्या डोक्यावर उजव्या बाजूला आपण 4 लिहिलेला आहे। म्हणजेच 2 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 4 वेळेस आहे असं याचा अर्थ होतो। आणि याचं वाचन या ठिकाणी 2 चा चौथा घात अशा पद्धतीनं करतात। 2 चा चौथा घात अशा पद्धतीने या ठिकाणी याचं वाचन करतात। आणि ह्या 2 ला, आता ही 2 चा चौथा घात आपण संख्या लिहिली, तर ह्याला या 2 ला पाया म्हणतात। आणि ही 4 जो अंक आहे याला घातांक म्हणतात। तर पहा, 2 ला पाया म्हणतात आणि 4 ला घातांक म्हणतात। म्हणजे डोक्यावरची संख्या आहे त्याला घातांक म्हणतात आणि याचं वाचन 2 चा चौथा घात अशा पद्धतीनं करतात। आणि याचा अर्थ काय होतो, 2 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 4 वेळेस लिहिलेली आहे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो। आता आपण कोणत्या घाताला काय म्हणतात हे थोडक्यात पाहूया। एखादी संख्या आहे, उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी 5 लिहिलं, 5 चा 1 घात आपण जर लिहिला तर या ठिकाणी 5 ही संख्या 1 वेळेस आहे असा त्याचा अर्थ होतो, बरोबर 5। म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक हा जर 1 असेल आणि त्याची किंमत तीच संख्या असते, म्हणजे ही 5 ही 1 वेळा संख्या असल्यामुळं 5 आपण 1 वेळेस लिहिलं आणि म्हणजे काय, 5 चा घातांक 1 याचा अर्थ तीच संख्या, त्याचं उत्तर असते या ठिकाणी। आता समजा 5 चा घातांक आपण 2 लिहिला आणि त्याचा आपण विस्तार करूया। आपण या ठिकाणी 5 गुणिले 5 म्हणजे काय, 5 चा घातांक 2 याचा अर्थ काय, 5 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 2 वेळेस आहे, म्हणून या ठिकाणी आपण 5 गुणिले 5 लिहिलेलं आहे। आता तुम्हाला माहित आहे 5 5 25, याची किंमत या ठिकाणी 25 होते। तुम्हाला माहित आहे 5 चा वर्ग हा 25 आहे, म्हणून ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या डोक्यावर घात हा 2 असतो त्यावेळेस तो घात हा त्या संख्येचा वर्ग असतो, बरं का। म्हणजे या ठिकाणी 5 चा वर्ग आपण या ठिकाणी 2 लिहिलेला आहे। 5 चा वर्ग म्हणलं तरी 5 चा घातांक 2 लिहायचं आणि 5 चा घातांक 2 म्हणलं तरी या ठिकाणी 5 च्या डोक्यावर 2 लिहायचे आणि त्याची किंमत या ठिकाणी आपण 25 घेतलेली आहे। आता आपण 5 चा घातांक समजा 3 लिहिला तर त्याचा अर्थ होतो 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे काय, 5 चा घातांक 3 म्हणजे 5 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 3 वेळेस आहे, 1 2 3 वेळेस आपण लिहिली। आता याची किंमत काढा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस सरळ सरळ गुणाकार करायचा 3 वेळेस 5 चा। या ठिकाणी 5 5 25, 25 5 125। आता 5 चा घन 125 आहे, तुम्हाला माहित आहे, म्हणून या ठिकाणी 5 च्या डोक्यावर जर 3 हा घात लिहिला तर त्याला 5 चा घन म्हणतात, याला वर्ग म्हणतात आणि ह्याला घन म्हणतात, बरं का। 5 चा घन आणि या ठिकाणी 5 चा वर्ग अशा पद्धतीने आपण म्हणतो। आणि समजा एखाद्या संख्येचा घात जर 0 असेल, 5 चा घातांक 0 म्हणजे काय, 5 ही संख्या 0 वेळेस आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे पण याची किंमत काय असते, कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर त्यावेळेस त्या संख्येची किंमत तीच असते आणि ज्या वेळेस एखाद्या संख्येचा घातांक हा 0 असतो त्यावेळेस त्या घातांकाची किंमत या ठिकाणी किंवा त्या पूर्ण संख्येची किंमत या ठिकाणी 1 असते। मग कोणत्याही संख्येचा घातांक 0 असला तर त्याची किंमत ही 1च असते। मग 100 चा घातांक 0 तर त्याची किंमत ही 1च, 1000 चा घातांक 0 तर त्याचीही किंमत या ठिकाणी किंवा कुठेही 1च असते। म्हणून ज्या एखाद्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत
1 असते, पण ही खाली संख्या 0 असायला नाही पाहिजे, ही परिमेय संख्या असली पाहिजे कोणती पण, आणि मग 0 असल्याचा घातांक असेल तर त्या संख्येची किंमत ही 1. आपण आता या ठिकाणी पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा गुणाकार पाहूया. तर पाया समान म्हणजे या ठिकाणी पाया जो खाली संख्या असते ही त्याला पाया म्हणतो आपण, आणि हा वरला त्याचा घात आहे किंवा घातांक आहे. तर या संख्येचा आपल्याला गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे या ठिकाणी पाहूया. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. तर 7चा 5वा घात गुणिले 7चा वर्ग किंवा 7चा दुसरा घात. तर आता याचा अर्थ काय होतो, 7 ही संख्या या ठिकाणी 5 वेळेस आहे आणि पुन्हा त्याला गुणिले करून 7 ही संख्या 2 वेळेस लिहायचं आहे. तर 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 5 वेळेस लिहिली. आता पुन्हा हे गुणिले चिन्ह आणि पुन्हा 7 ही 2 वेळेस लिहायची आहे संख्या. 7 गुणिले 7. आता या ठिकाणी बघा गुणाकाराच्या रूपामध्ये 7 ही संख्या किती वेळेस आहे, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे याचा अर्थ काय, 7 ही संख्या या ठिकाणी आपण 7 वेळेस घेतलेली आहे, आलेली आहे. मग आपण या ठिकाणी त्याचा 7चा घातांक या ठिकाणी 7 लिहिला आहे, कारण का तर 7 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 7 वेळेस आलेली आहे असा त्याचा अर्थ होतो, आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मग आता 7 कुठून आले, तर या ठिकाणी बघा 7चा 5वा घातांक आहे आणि या ठिकाणी 7चा दुसरा घातांक आहे. तर या दोघांची बेरीज केली 5 अधिक 2 तर 7 येते उत्तर. आणि आपण इकडून या पद्धतीने विस्तारित रूप मांडून त्याचं पुन्हा घातांकाच्या रूपामध्ये लिहिलं त्याला, तर त्याचं उत्तर या ठिकाणी 7चा 7वा घातांक येत आहे. याचा अर्थ काय की ज्या वेळेस पाया समान असेल आणि 2 संख्येचा गुणाकार असेल तर त्यावेळेस घातांकाची बेरीज होते, हा नियम आहे. म्हणजे काय, या ठिकाणी 7चा 5वा घात गुणिले 7चा वर्ग बरोबर 7चा 5 अधिक 2 घात बरोबर 7चा 7वा घात. तर या ठिकाणी लक्षात आलं, म्हणजे ज्यावेळेस पाया समान असतो आणि त्यांचा गुणाकार करायचा असतो त्या घातांकी संख्येचा, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या घातांक पाया एकच लिहायचा आणि घातांकाची बेरीज करायची, या ठिकाणी हा नियम आहे. लक्षात आलं. तर आपण आता या ठिकाणी दुसरे एक उदाहरण पाहूया. तर एचा 16वा घात गुणिले एचा 7वा घात या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे. तर याचा आपण गुणाकार करूया. एचा 16वा घात अधिक 7वा घात. तर कसं, या ठिकाणी दोघांचा गुणाकार आहे, तर या ठिकाणी यांच्या घातांकाची बेरीज होते, म्हणून या ठिकाणी आपण एचा 16 अधिक 7वा घात आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता दोघांची बेरीज करा. 16 अधिक 7 एचा 16 आणि 7 23 एचा 23वा घात हे या ठिकाणी त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण विस्तारित रूप लिहित बसायची गरज नाही, तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता की एचा 16वा घात गुणिले एचा 7वा घात बरोबर एचा 23वा घात, अशा पद्धतीने सुद्धा डायरेक्ट तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या वेळेस 2 पाया समान असताना 2 घातांकी संख्येचा गुणाकार असतो त्यावेळेस त्यांची घातांकाची बेरीज होते आणि पाया तो एकच लिहिला जातो. हा या ठिकाणी नियम घातांकाचा लक्षात ठेवा. आपण आता या ठिकाणी पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार पाहूया. आपण गुणाकाराचे नियम पाहिले, तर आता भागाकाराचे नियम या ठिकाणी भागाकाराचा काय नियम आहे पाहूया. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. एचा 6वा घात भागिले एचा 4था घात. तर याला आपण अशा पद्धतीमध्ये लिहू शकतो. एचा 6वा घात छेद एचा 4था घात. याचा अर्थही तोच होतो, एचा 6वा घात भागिले एचा 4था घात. तर मग आपण आता त्याला विस्तारित रूपामध्ये लिहूया. ए ही संख्या एचा 6वा घात आहे, म्हणजे या ठिकाणी ए ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये 6 वेळेस आहे वरी अंशाच्या ठिकाणी. ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए. आता या ठिकाणी मी 6 वेळा वरी घेतलेला आहे एला, आणि आता खाली एला 4 वेळेस लिहायचं आहे. ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए 1 2 3 4. आता बघा वरल्या सर्व संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत आणि खाल्ल्या पण सर्व संख्या ह्या गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत. अशा वेळेस वरल्या सर्व संख्या आणि खाल्ल्या सर्व संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये असल्या वेळेस आपण संख्या कटवू शकतो. म्हणजे कसं, वरला 1 आणि खाल्ला 1, म्हणजे वरला 1 कटवायचा खाल्ला 1 कटवायचा, हे पण कटला हे पण कटला हे पण कटला हे पण कटला हे पटला हे कटला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त वरी ए गुणिले ए उरलेलं आहे, खाली मात्र काही उरलेलं नाही. मग
या ठिकाणी आपण लिहू ए गुणिले ए. याचा अर्थ काय, ए ही संख्या 2 वेळेस गुणाकारामध्ये आहे, तर मग याचा आपण असं लिहू शकतो ए चा दुसरा घात किंवा ए चा वर्ग. मग आपल्याला माहित आहे की या ठिकाणी ए चा 6वा घात आहे भागिले ए चा 14 घात आहे. मग 6 मधून 4 गेल्यानंतर या ठिकाणी 2 राहतात. तर मग आपण याच्याऐवजी असं पण करू शकतो की ए चा 6वा घात भागिले ए चा 4था घात बरोबर ए चा 6 वजा 4 घात बरोबर ए चा 6 मधून 4 गेले 2 राहिले. अशा पद्धतीने हे ए चा वर्ग उत्तर आलेला आहे. आणि इथं पण ए चा वर्गच उत्तर आलेला आहे आणि इथं पण दोन्ही उत्तर सेम आलेलं आहे. याचा अर्थ काय की ज्या वेळेस पाया समान असतो आणि घातांकित संख्येचा पाया समान असतो आणि त्यांचा भागाकार करायचा असतो त्यावेळेस पाया तोच राहतो आणि घातांकित संख्येची या ठिकाणी वजाबाकी होते. हा नियम या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे भागाकारामध्ये पाया समान असताना घातांकित संख्येची वजाबाकी केली जाते आणि पाया तोच ठेवला जातो आणि गुणाकारामध्ये घातांकित संख्येची बेरीज केली जाते आणि पाया तोच राहतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घातांकित संख्येची गुणाकार, घातांकित संख्येचा गुणाकार आणि घातांकित संख्येचा भागाकार या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण आता या ठिकाणी दोन संख्यांच्या गुणाकाराचा घात याविषयीची माहिती घेऊया. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंसामध्ये एक उदाहरण पाहूया आपण. कंसात 3 गुणिले 5 कंस बंद आणि याचा घात या ठिकाणी जर 5वा असेल तर 3 गुणिले 5 चा घातांक 5 या ठिकाणी आहे. तर मग याचं काय या ठिकाणी संबंध आहे किंवा रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर 3 ही संख्या या ठिकाणी 3 गुणिले 5 ही संख्या 5 वेळेस आहे. आपण पाहू तसं लिहू आपण या ठिकाणी. पहिल्या कंसात 3 गुणिले 5 गुणिले दुसऱ्या कंसात 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 3 गुणिले 5 1 2 3 4 अजून एक वेळेस 3 गुणिले 5. बघा आपण हा पूर्ण कंस या ठिकाणी 5 वेळेस गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलेला आहे. तर मग आपण काय करू आता, प्रत्येकामध्ये गुणाकार आहे प्रत्येक कंसामध्ये आणि मधल्या संख्येमध्ये पण या ठिकाणी गुणाकार आहे. तर मग आपण कंस काढून टाकून देऊ. 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5 या ठिकाणी घेतलेला आहे. तर 3 हा गुणाकाराच्या रूपामध्ये किती वेळेस आहे पाहूया आपण. 1 2 3 4 5 म्हणजे काय बरोबर 3 हा गुणाकाराच्या रूपात 5 वेळेस आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 3 चा 5वा घात असं लिहू शकतो. पुन्हा गुणिले आता 5 किती वेळेस आहे बघू. 1 2 3 4 5 5 या ठिकाणी 5 वेळेस गुणाकाराच्या रूपामध्ये आहे. म्हणजे 5 चा 5वा घात. तर आता या ठिकाणी बघा 3 चा 5वा घात गुणिले 5 चा 5वा घात असं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा 3 गुणिले 5 चा 5वा घात असा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचं आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. म्हणजे 3 चा 5वा घात गुणिले 5 चा 5वा घात. म्हणजे एखादी संख्या दोन संख्या किंवा 3 संख्या एखादी कंसात असतील आणि त्यांचा जर घात 1 असेल आणि त्या संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये असतील तर तो घातांक हा गुण सर्व संख्यांना सारखा असतो किंवा तो सेम असतो, 1 असतो. प्रत्येक संख्येला तो घातांक असतो. असा या ठिकाणी नियम लक्षात ठेवा. आता आपण या ठिकाणी दोन संख्यांच्या भागाकाराचा घात पाहूया. तर या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. 5/2 चा घात 4. तर या ठिकाणी 5/2 ही संख्या 4 वेळेस गुणाकाराच्या रूपामध्ये आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून आपण लिहूया 5/2 गुणिले 5/2 गुणिले 5/2 गुणिले 5/2. आता मी या ठिकाणी 4 वेळेस लिहिलेली आहे गुणाकाराच्या रूपामध्ये ही संख्या. मग आता काय करायचं तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस अपूर्णांकाचा गुणाकार असतो त्यावेळेस अंशांशाचा गुणाकार करतात आणि छेदाछेदाचा गुणाकार करतात. तर आपण या ठिकाणी करूया. जसं 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 4 वेळेस आपण गुणाकाराच्या रूपामध्ये 5 आहेत तर खाली घेतलेला आहे. तसं 2 सुद्धा या ठिकाणी 4 वेळेस गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत, आपण ते खाली लिहूया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2.
या ठिकाणी 5 ही संख्या गुणाकारच्या रूपामध्ये 4 वेळेस आहे. मग ही 5 ही संख्या गुणाकारच्या रूपामध्ये 4 वेळेस आहे, याचा अर्थ आपण 5 घातांक 4 असं लिहू शकतो. आणि 2 ही संख्या गुणाकारच्या रूपामध्ये आहे 4 वेळेस, म्हणून 2 घातांक या ठिकाणी आपण 4 लिहू शकतो. अशा पद्धतीने 5 घातांक 4 छेद 2 घातांक 4 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच काय तर भागाकारामध्ये अंशाचाही घातांक हा तोच असतो, म्हणजे 5 घात छेद 2 घात. अशा पद्धतीनं गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये जो कंसाचा घात असतो तो प्रत्येक संख्येचा आतल्या घात असतो, असा हा या ठिकाणी नियम आपल्याला सांगतो. आता आपण या ठिकाणी घातांकित संख्येचा घात या ठिकाणी पाहूया. तर मी एक उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी 5चा वर्ग आणि त्या सर्वाचा 3रा घात या ठिकाणी, म्हणजे 5चा घात 2चा घात 3 असं या ठिकाणी आपण याचं वाचन करू शकतो. म्हणजे 5चा वर्ग ही संख्या गुणाकारच्या रूपामध्ये 3 वेळेस आहे. आपण ती लिहूया त्या पद्धतीनं. बरोबर 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग. आता 3 वेळेस आहे, या 5च्या वर्गाचा घात हा 3 आहे, म्हणून आपण 5चा वर्ग ही संख्या या ठिकाणी 3 वेळेस लिहिलेली आहे. मग तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस पाया समान असतो, म्हणजे या ठिकाणी सर्व ठिकाणी पाया हा 5च आहे आणि सारखाच आहे, म्हणून गुणाकारामध्ये आणि त्या घातांकी संख्येचा गुणाकार असतो त्यावेळेस त्यांच्या घातांकाची बेरीज होते. मग त्या पद्धतीने आपण लिहूया. आपण आता शिकलो 5चा घातांक 2 अधिक 2 अधिक 2. बघा, म्हणजे या घातांकाची आपण सर्व या ठिकाणी बेरीज लिहिलेली आहे. मग 5चा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 5चा घातांक 6 असं या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी पहा 3 दोन्ही 6 बरोबर 5चा घातांक 6 असं उत्तर आपण करू शकतो. म्हणजे ज्या वेळेस घातांकित संख्येचा घात असतो त्यावेळेस त्या दोन्ही घातांकाचा त्या ठिकाणी गुणाकार होतो. हा नियम या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी, हे तुम्हाला मी सोडून दाखविलं, पण प्रत्यक्ष तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता. जर तुम्हाला म्हणजे लक्षात आल्यानंतर की तुम्ही डायरेक्ट 5चा घातांक 2चा घात 3 असं असेल तर त्यावेळेस तुम्ही 3 दोन्ही 6 बरोबर 5चा घातांक 6 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता आपण या ठिकाणी घातांकी संख्येचा घात याचं आपण दुसरं उदाहरण पाहूया. 6/5चा वर्ग आणि त्याचा घातांक या ठिकाणी 4 आहे. तर मग आपण कसं करायला आता डायरेक्ट या ठिकाणी, म्हणजे 6/5 जशाला तसं लिहायचा पाया आणि या दोन्ही घातांकाचा या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे बेचोक 8. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे घातांकित संख्येचा जर घात असेल तर त्या दोन्ही घातांकाचा त्या ठिकाणी गुणाकार होतो. हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे गुरु या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.